नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कार्यालयाशी संबंधित कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे SIT सुरू आहे. तुम्ही नमूद केलेले 136 कट्टरवादी संघटनांचे संपर्क आणि लॅपटॉपमधील माहितीचे दावे हे सोशल मीडिया आणि स्थानिक वर्तुळात चर्चेत आले आहेत. मात्र पोलीस तपासात तिचे मोबाईल फॉरेन्सिक आणि व्हॉट्सॲप चॅट्समधून मलेशिया आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स समोर आल्याचे वृत्त आहे. नाशिक शहर पोलिसात या प्रकरणासंदर्भात लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकूण 9 FIR दाखल झाले आहेत. निदा खान ही TCS कंपनीमध्ये HR मॅनेजर नसून प्रोसेस असोसिएट म्हणून कार्यरत होती आणि कंपनीने तिला निलंबित केले आहे. निदा खान बरीच दिवस फरार होती. अखेर संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.